श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंदकंदा, जय जयाजी अभेदा. माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्र गती. माझा अंत पाहाशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोराशी कठोरता, नाही शोभत अनंता. याचा विचार काही चित्ता, करा आपुल्या ये काळी. मी दिनवाने मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणुस. महाराज असता शेगावात, विप्रैक काशीनाथ. जो खंडेरावाचा होय सुत, गर्दे उपनाव जयाचे. तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा. मूर्ती पाहून त्याच्या मना, आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलांनी जी जीवनमुक्ताची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही. माझे भाग्य धन्य धन्य. म्हणून हे पाहणे चरण, आलो खामगावहून त्याची सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपरखिडी मारली. काशीनाथाच्या पाठीस भली, आपल्या परमकृपेने. जा तुझा हेत पुरला, वाट पाहे तारवाला. या भाषणी घोटाळला काशीनाथ मानसी. म्हणे कामना माझी ये ठाई, मी ना आलो मागण्या काही. तारवाला शिपाई, वाट पाहतो काय हे. त्याची गुढ कळेना, पुसण्याशाती होईना. निमूटपणे वंदून चरणा, गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही. तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास. तारेत हा मजकूर, तुमचा केला तक्रूर. मुनसबीच्या हुद्द्यावर, मोर्शी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदला, कोपरखिडीचा अर्थ कळला. त्या काशीनाथ पंताला, पहा संताचे ज्ञान कैसे. असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी. गोपाळ बुटीची या घरी, त्याच्याच अति आग्रहाने. ही भोसल्याची राजधानी, पूर्वकाली होती जाणी. त्या शहराची आज दिनी, दैना झाली विबुध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला. परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात. गजघोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवनाचा. वाडा गोपाळ बुटीचा होता सीताबर्डीवर. त्या भव्य सदनात, नेऊन ठेविले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यात कोंडनिया टाकावा, बुटीचा ऐसा विचार. या सीताबर्डीवर महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला, जैसा मथुरे माझी नेला. तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित. विनविती हरिपाटला प्रत, महाराज येथे आणा हो. उडीमधून गेला प्राण, कोण पुशे तुझला गुण. तैसे समर्था वाचून, शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार. बुटी मोठा सावकार, तेथे नामूचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तींची, होणे आहे योग्य साची. येथे आम्हा समकोल्यांची, नाही मुडी किंमत. जंबू माळीशी लढायाला, मारुती हाच योग्य ठरला. जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांशी घेऊन यावे. आम्हा अवघ्यास सुखवावे, हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात, आजुर्दे राहिले संत. जेवी हस्तिनापुरात, कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीशी, जाऊ दे मज शेगावाशी. या आपुल्या भव्य सदनाशी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी मुडीच मानिना, समर्था जाऊ देईना. अनागोंदीचा रामराणा, बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंतीचा गर्भ भारी, त्याच्या ठाई वसतसे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थापुढे सदा भजन. परी शेगावचे येत जन, बंदी त्या तो करीतसे. जाऊन देई दर्शना, शेगावचे लोकांना. बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाता नये कवनाशी. शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले. परीनं काही उपाय चाले, गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी. घेऊन निघाला नागपुरी, समर्थाशी आणावया. बसला अग्निरथात, त्याच वेळी बदले संत. त्या गोपाळ बुटीप्रत, येणे रीती ते ऐका. अरे गोपाळा पाटील हरी, निघाला यावया नागपुरी. तो येण्याच्या आतपरी, मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार. तो पडला जमेदार, याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी, उड्या या जाण निर्धारी. तो मनगटाच्या बळावरी, नेईल मजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला. परी तोन त्याने मानिला, प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीची या घरी, पंगत होती थोर खरी. पाटील आल्याच्या अवसरी, आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीचे अवघ्यास, शिसमचे पाट बसण्यास. होत्या पातळ पदार्थास, वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वान्ने, होती भोजना कारणे.
मध्यभागा आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास. ऐशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत. तो महाराज निघाले धावत द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून जैशी येई धावून तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावासी येथे मुडीनं राहणे मशी. तू आलास न्यावयासी हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले. अनन्य भावे चरण धरले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया नका करू या समया. 2 घास घेऊन या इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलाशी बोलू लागले विनयेसी. तुम्ही घेऊन प्रसादाशी जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज हे समजून आले आज. पंक्तीत माझी राखा लाज तुम्हीच पाटील येदवा. आत्ताच समर्थ गेले जरी लोक उपाशी उठतील तरी. आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजन होईपर्यंत महाराज राहिले तेथ. शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी. दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे जानकाबाई नावाचे परम भाविक होते साचे. गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांची चरणी. माझा हेतू मनीच्या मनी बसू पाहतो गुरुराया. तै महाराज बोलले तुझ्या मना मी जाणीतले. ऐसे म्हणून लाविले कुंकुतीच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला. अंती जाशील वैकुंठाला सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन नित्य झाले दयाघन. त्या सीताबर्डीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी उदार मनाचा भक्त गाजी. ज्याने ठेविला रामराजी आपुल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिकी राज्य गेले ते अशाश्वत होते भले. शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार. त्याचा घेऊन पाहुणचार रामटेकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून. शेगावच्या मठा जाणं हरिपाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोंगलाईत. होते ते भेटण्याप्रत समर्था आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी. त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती कर्ममार्गी ज्याची प्रीती. कृष्णा तटाका ज्यांची महती मानगावी जन्म ज्यांचा. ते येण्याचे अगोदर बाळाभाऊस साचार. बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदयिक माझा बंधू येतो एक. मज लागी भेटण्या देक त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी म्हणून उद्या पथांतरी. चिंध्यान पडू द्या निर्धारी अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंधी कोटे पडेल जरी तो कोपेल निर्धारी. जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण सुचिरभूत ज्ञानसंपन्न. हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळाचा आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर दिवसाशी स्वामी पातले ते ठाया. एकमेकाशी पाहता दोघे हसले तत्वता. हर्ष उभयतांच्या चित्ता झाला होता अनिवार्य. एक कर्माचा सागर एक योग योगेश्वर. एक मोगरा सुंदर एक तरु गुलाबाचा. एक गंगा भागीरथी एक गोदा निश्चिती. एक साक्षात पशुपती एक शेषशायी नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बसले. आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवित. स्वामी येता चिटकी थांबली. दृष्टात दृष्ट दोघा झाली. तै स्वामींनी विचारिली आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान. स्वामी गेले निघून बाळास कौतुक वाटले. बाळ म्हणी गुरुराया हे दृश्य पाहून या. संशय उपजला चित्ता ठाया. त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या ह्या मार्गाहून. ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न ऐकिला समर्थ देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला त्वाहा आजामाते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असतीसाचे. हे 3 मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पाहणारा कारण. तेने घोटाळावरी ते मन पाहणारांचे राजसा. सोवळे ओवळे संध्या स्नान व्रत उपोषणे अनुष्ठान. या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी निरालसपणे खरी. तोच समजावा भूवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येते होता कर्ममार्गानं ये हाता. म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण करी. पराकारणे दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये. आता भक्तिमार्गाचे ऐक हे लक्षण साचे. भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मनाठाई अंशेही राहिल्या पाही. त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता.
श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष, मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला, या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी, भक्ती मार्गाची न येसरी त्याचा विधी सोपा असे, परी तो करणे आचरण कर्माहून कठीण जाण, जेवी गगनाचे जवळपण नेत्रालागी दिसत असे, आता योगमार्ग तिसरा सांगतो मी ऐक खरा, या योगमार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे, परी हा पसारा निश्चयशी आहे ज्याचा त्याचे पासी, योगमार्ग साधण्याशी बाहेरचे न काही लगे, जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा, आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देक, धौती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा, कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा, आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल, या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे, परी ते ज्ञान प्रेमाचे विन असता कामा नये, जे जे कृत्य प्रेमाविन ते ते अवघे आहे शीन, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात, काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा आत्म्याते, आत्मा अवघ्यांचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक, शरीर भेद व्यावहारिक त्याचे कौतुक काही नसे, तीच या तिन्ही मार्गाची स्थिती तंतोतंत साची, बाह्य स्वरूपी भिन्न त्यांची परी मूळ कारण एक असे, मुक्कामास गेल्यावर मार्गाचा नवरे विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे, पथ चालणे आरंभ झाला परी मुक्कामास नाही गेला, अशाचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने, या तिन्ही मार्गाचे ते पांथ मुक्कामी पोचल्या होती संत, मग तयांच्या संबंधात द्वैत नसे येतुलेही, वशिष्ठ वामदेव जमदग्नी अत्री पाराशर शांडिल्य मुनी, हे कर्म मार्गाच्या शेवणी मुक्कामासी पोचले, व्यास नारद कयाधू कुमर मारुती शबरी अक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तिमार्गे, श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिना थोर, या योगमार्गाचा जो वशिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला फळा माझी फरक नसे, तीच प्रथा पुढे चालली येथे न शंका घ्यावी मुळी, कर्ममार्गाची रक्षिली भुज श्रीपादवल्लभे, नरसिंह सरस्वती यतिवर तैसेच झाले साचार, ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी, नामा सावता ज्ञानेश्वर शेना कान्हू चोखा महार, दामाजी पंत ठाणेदार गेले भक्तिमार्गांनी, शेख महम्मद श्रीगोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात, सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे, तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेवरत, मी धरला भक्तिपंत आणि बहुत जणांनी, पळसूचे धोंडीबुवा सोनगीरचा नाना बरवा, जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंत साध्य झाला, खाल्ला आम्हाती विदेही देवी शिर्डीचे बाबासाई, गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी अशेरे, पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा, आडकुची नामे संतसाचा गेला याच वाटेने, मुरा गावचे संतरत्न झिंगराजी तो होय जाण, देवी नागपूरचे ताजुद्दीन भक्तिमार्गाशी चाहते, या अवघ्या संताचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे ते बैसले होऊनी, मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्व नाही, जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे, आम्हीही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया, जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फळ त्या त्या पंथा आचरुनी, आता नको पुसूस काही हे न कोणा सांगे पायी, निवांत बसू दे ये ठाई विशेपणाच्या पासुडीने, ज्याची निष्ठा बसेल वाजो माझा असेल त्यांचेच कार्य होईल इतरांची ना जरूर मला, ज्याशी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये, कोणी काही म्हणत आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा, ऐसा उपदेश ऐकला बाळाभाऊच्या नेत्राला, प्रेमाश्रूंचा लोटला पूर तोन आवरे त्या, अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले कामतेने सहजची, मौनेच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर, वराड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला, साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं, तिला महाराज एके दिनी ऐशा परी वदले वाणी, डाळपीठ घेऊनी स्वयंपाक करी अहोरात्र, जे येतील तयांना साळू घाल भोजना, येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय, ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत,
जी वैजापूरची असे सत्य माहेर वाडेगोडे जिचे प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला तो न तया फलद झाला तयाची या दुर्दैवे खामगावच्या सानिध्याशी जलम गाव परियशी त्या गावचा रहिवाशी तुळशीराम एक असे पुत्र या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता तैलबुद्धीचा वेदाध्ययनी प्रेम ज्याचे हा धर्मपीठ वाराणसी जी भागीरथीच्या तटाकाशी तेथे गेला अध्ययनासी वेदांग स्मृतीच्या प्रत्येही भागीरथीचे स्नान माधुकरीचे शेवी अन्न गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे श्रोते विद्यार्थींना तरी अध्ययना जाती देशावरी शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते चैनी माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा आत्माराम नव्हता यापरी विवेक संपन्न सदाचारी विद्या अवघी करुणपुरी आला निजदेशाते स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी हजिरीती द्यावयासी श्री गजानन महाराजा तो वेदविद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञान सविता आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती आत्मारामाची संगती वेद म्हणती महाराज ऐकता त्यांचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान न होय सरापा वाचून किंमत त्या हिऱ्याची शेवटी समर्थाचे पाशी आत्माराम राहिला आदरेशी मधु टाकुनी मक्षिकेशी जाणे कैसे आवडेल प्रत्येही शेवे कारण यावे त्याने जलंबाहून चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो समर्थांच्या पश्चात हाच होता मठात पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा इस्टेट अल्पसाचार एक जमीन एक घर येतन दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पहा भिल्लीने रामाला बोरे देऊन वश केला तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन स्वामी दत्तात्रय केदार दुसरा नारायण जामकर निवड दुधाचा ज्यांचा आहार तो दुधाहारी बुवा ऐसे श्रोते तिघेजण स्वामींचे भक्त निर्वाण ज्यांनी आपले तन्मन समर्थचरणी अर्पिले मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा श्रोते त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात पिकांचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता तो माळी खड्या भितरी निजला निशीच्या अवसरी गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला उलटून गेले 2 प्रहर कुंभाराचे 10-20 खरं खळ्यात येऊन दाण्यावर पडले असती पांड्याच्या राखणदार झोपी गेला गर्दभासी आनंद झाला ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालून हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त म्हणून सद्गुरुराय प्रत लीला करणे भाग आले क्षणात जाऊन मोरगावाशी हाक मारिली तिमाजीशी अरे जागा होई त्वरेशी राशीशी गाडवे पडली ना ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्धान खड्यामधून तेदवा तिमाजी उठून पाहता गाडवी दिसली तत्वता म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की पिकाचे रक्षण करण्याशी त्याने ठेविले आहे मसी विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझ्या हाती तो विश्वासला माझ्यावर मी निस्ता झालो निसुर रासही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी आता समजूत मालकाची कोण्या रीती घालूसाची पाहत्या वेळी इमानाची किंमत होती लोकास ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम सिरजोर नफा तोट्याची तिळभर काळजीन त्यांना मालकाच्या तिमाजी तैसा नव्हता हळहळ लागली त्याच्या चित्ता म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे काही असो चुकीची माफी मागितले पाहिजे साची उदारबुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण तिमाजी गावात येऊन पायधरी पंताचे महाराज माझ्या झोपेंनी बुडविले तुम्हाला गुणी 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की ती नुकसान किती झाली ती पाहिली खळ्या माझी जाऊन भली म्हणजे मज वाटेल बरे मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावया साचार वेळ मला तिळभर मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूचे त्या गजानन महाराजांचे उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन ऐसे बोलून शेगावाला मारुतीपंत येता झाला दर्शनासाठी मठात गेला 10-11चे सुमारास महाराज होते आसनावरी जगू पाटील समोरी बाळाभाऊ बद्द करी बसला जवळ पाटलाच्या मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीशी तुम्ही माझे भक्त होता मला राखण्या लाविता झोपाळू नौकर ठेविता आणि आपण निसता खुशाल घरी मारुती काल रात्रीला खळ्यात ती माझी झोपी गेला गाढवांचा सुळसुळाट झाला ते रास भक्षू लागले म्हणून मी जागे केले
जाऊन ती माझीशी भले रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून. ऐशी फुन पडता क्षणी मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार आपुलाचा आहे साचार, लेकराचा अवघा भार मातीची या शिरी असे. आमुचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपुले आई, सत्ता त्यावरी नाही तुम्हाविन कवनाची. खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला, ती माझी नौकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून, लेकरासाठी त्रासपूर्ण माता सोशी वरच्यावरी. मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले, खळ्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण. ऐशीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर, आताच जाऊन करीतो दूर नोकरीवरून ती माझीला. ऐसे बोलला मारुती, कौतुक वाढले समर्थांप्रती आणि भाषण केले येणे रीती. ते आता अवधारा छेछे वेड्या ती माझीस, नको मुळीच काढूस नोकरीवरून खास. त्याचे वर्म सांगतो तुला, ती माझी नोकर इमानी खळ्यात गाडवे पाहुणी दुःखी झाला असे मनी. ते म्या तेव्हाच जाणिले, रात्रीची हकीकत तुला सांगावया प्रत. आला होता भीत भीत सकाळी ना तुझकडे, तै तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावाला. उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकिले मारुतीशी चोज जाहले, पहा संताचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडलेली कोणी न त्या सांगितली, ती अंतर्ज्ञाने जाणिली गजाननाने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुराशी असता गोष्ट झाली ऐशी, ती थोडकी सांगतो. ते सुखलाल बन्सीलालची एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नव्हते तिळभर, त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता, त्या पथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत मुद्दाम बसला पथात, साधूना हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला, अद्वा तद्वा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला, नंगा बसतोस रस्त्यावरी, हे घे त्याचे प्रायचित्त तुला मी देतो आज येत. ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने, वळ पाठपोटावरी उठते झाले निर्धारी. परीना हवालदारावरी मारता हाता आपुला. ऐसे तेधवा पाहून एक गृहस्थ आला धावून, आपल्या दुकानामधून हुंडीवाला नाम ज्याचे. तो म्हणे हे हवालदार तू विचार काही कर, उगे सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. का की संताचा कैवारी एक आहे श्रीहरी, वळ त्यांच्या पाठीवरी उठले ते कान दिसले तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत, आजारीच मोडतो पथ्य मरावया कारणे. तेच तू आज केले हे न काही बरे झाले, अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीचे कारण मसीन मागण्याचे, कावळ्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ, तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसा करीता. ऐशा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानील गुन्हे, तरी मग न्याया कारणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले, हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने, एका पंधरवड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपुनी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव तिटुमदार, त्याचे वर्णन करवेना. अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथील हरी जाकड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा. हा हरी जाकडी माध्यंदिन होता यजुर्वेदी ब्राह्मण, गावगाव फिरून पोट आपले भरीतसे. तो फिरत फिरत शेगावाशी आला समर्थ दर्शनाशी, बसता झाला पायापाशी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खडीसाखर वाटून नवस केलेला फेडीती. तई हरिमणी चित्ताशी हा केवढा ज्ञानराशी, येऊन या पायापाशी विनमुख जाणे भाग मला. काकी दैव खडतर माझे आहे साचार, निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठुनी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले, ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासे नाही धन, शेतवाडा मळा जाण, मीना मुळीच विद्वान, मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयाघना, संसार सुखाची वासना जाहली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी, मुले लेकरी मला व्हावी, प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक. ऐशे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर्त,
थुंकते झाले सद्गुरुनाथ, इच्छेस त्याच्या जाणुनी, या हरिजाकड्याने बावनच्या मागला मजकारणे, म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर, संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया, याने येथे येऊन या संसार सुख मागितले, पहा जगाची रीत कैसी, अवघेच इच्छिती संसाराची, सच्चिदानंद श्रीहरीशी पाहण्यानं कोणी तयार, ऐसे आपणाशी बोलले पुन्हा जाकड्याशी पाहिले, जे जे तू इच्छिले सांप्रतकाली मनात, ते ते अवघे होईल पूर्ण, पुत्र पौत्र तुझला गुण, होतील संग्रहासी धन, तेही थोडके राहील, जा आता परत घरा, सुखी करी संसारा, करीत असावा परमेश्वरा, आठ वेड्या विसरू नको, ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन, दिले हरी जाकड्या कारण लग्न स्वतःची करावया, हरी जाकड्या संगमनेरी, सुखी जाहला संसारी, महाराजांची वाणी खरी ती कोठून खोटी होईल, ऐसाच एक निमोन कर गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार, ओवर शेअरच्या हुद्द्यावरी, बेंद्रे वासुदेव सर्वेअर, होता त्याच्या बरोबर, तो वाणी निमोन कर आले मुकना नदीवरी, हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात बुधहो नाशिक जिल्ह्याच्या, वनश्रीती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती, हरिण बालकी वागडती निर्भयपणे काननात, फलभारे तरुवर वाकले असती अपार, वन्य पशु फिरती स्वैर, बिबट लांडके ते ठाया, असो या मुकण्या नाल्यापाशी, जवळ एका खोऱ्याशी, एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नाम असे, तेथे प्रत्येक पर्वणीस भाविके ती स्नानास, लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरला असे, असो एका पर्वणीशी निमोनकर गेले स्नानाशी, योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो, तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन, गोसावी वैराग्या लागून पुसू लागला तेथल्या, नाही नाही माहीत मात, ऐकू येई सर्वत्र, तेने निमोनकर चित्तात हताश पूर्ण झाला, काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता, कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे, तो कपिलधारेवरी एक पुरुष देखिला अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले, उंच बांधा मुद्रा शांत, बसला होता ध्यानस्थ, त्यास घातले दंडवत निमोनकराने अष्टांगेशी, बराच वेळ झाला जरी योगीन काही बोले परी, अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो, पोटीना अन्न तिळभर, बिराड राहिले बहुदूर, कपिलधारेचे धरुण नीर, तुंब्यात गोसावी निघाले, तै निमोनकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता, ठाऊक असल्या योगगाता, मशी काही शिकवा हो, तो अखेर अस्तमानी, बोलते झाले कैवल्यदानी, हा चित्रपट घेऊन जा आपुले काम करी, षोडशाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा, मंत्र प्रभावे थोडा बहुत, योग येईल तुझ प्रत, योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये, गोगलगाय शेपकिडा हिमालयान देईल वेडा, सागरीचा शिंपकिडा मेरू पर्वतान जाय कधी, नेटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून, येथील 10-5 आसन धवती नवती केल्यावरी, जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला, ऐसे बोलून उचलला एक तांबडा खडा करे, तो देऊन या मजशी गुप्त झाले पुण्यराशी, तेच पुढे नाशिकाशी गंगेवरी भेटले त्या पाहून निमोनकर गेले धावत साचार, शिर ठेवून पायावर प्रश्न त्याशी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा का हो आपणच का केला, आपुल्या गाव नावाला न सांगताच गेला की, महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या, नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच मूढमती, रहस्य त्याचे न जाणिले, म्हणून त्याचे गुड तुला पडते झाले जाण मुला, मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे, धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी ते ठाया, ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले, भिरी भिरी पाहू लागले चौकडे निमोनकर, कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी, तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले, मौनेच करून वंदन कथिले धुमाळा कारण, कपिलधारेपासून जे का झाले इतवरी, ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला, तो म्हणे योगीराजाला, वान कशाची सांग मज, ते अवघ्या सामर्थ्याची, खान निसंशय आहे साची, सार्वभौम वदाची त्यांच्या पुढेन किंमत, जो तांबडा खडा तुशी दिला तो ठेवून पाटासी, करणी पूजा अर्चेशी सद्भावी निरंतर, योगाभ्यासही समोरी, त्या खड्याच्या आधारे करी,
त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य. योगाभ्यास थोडा बहुत आला निमोणकराप्रत श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परियेसी, त्याची संतती यमसदनाशी जाऊ लागली उपस्ताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुष्य गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुशी करीन अर्पण. मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली, परी नवसाची न राहिली. आठवण तुकारामाभली संततीच्या मोहाने. तो थोरला मुलगा नारायण. रोग झाला त्या कारण औषधोपचार केले जाणं, परिणा आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टी थिजली. दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण. नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे, गुरुराया, हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी. नाडी आली ठिकाणी. हळूहळू नेत्र उघडून पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार. आणून सोडला मठावर नमस आपला फेडावया. तो नारायण अजूनही आहे त्या ठिकाणी. बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये, हेच सांगण्या लोकांप्रत. नारायण आहे जिवंत. शेगावी त्या मठात संत चरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ माशी महाराज गेले पंढरीशी. घेऊन हरिपाटलाशी विठ्ठलाशी भेटावया. जो सर्व संताचा ध्येय विशेषाचा, जो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती, वेद ज्याची गुण गाती, जो संताच्या वशेची ती रुक्मिणीपती दयाघन. पंढरीस आले गजानन, चंद्रभागेचे केले स्नान. गेले घ्या या दर्शन पांडुरंगाची राऊळी. हे देवा पंढरीनाथा, हे अंचित्या अद्वया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणीकांता, ऐक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर. जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जानशी वहिले. पुंडलिक वरदा विठ्ठले, जाया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी, जावया इच्छितो वैकुंठाशी. अक्षयीचे राहावयासी तुझ्या चरणा सन्निध, ऐसी करून विनवणी. समर्थांनी जोडिले पाणी, अश्रू आले लोचनी. विरह हरीचा सहावेना, हरी पाटील जोडून हाता. पुसू लागला पुण्यवंता, अश्रू काहो सद्गुरुनाथा. आणिले लोचनी ये वेळा, किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा. म्हणून आपणा खेद झाला, ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर, हरिपाटलाचा धरून कर. सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भीतरी. इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चाला आता शेगावाला, तू आपल्या ठिकाणाला. तुमच्या पाटील वंशाला काहीन कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले, शेगावा माझी भले. चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरिपाटलाचे. तो म्हणे मंडळीस, महाराज वदले पंढरीस. संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या राऊळी. पुढे श्रावण मास गेला, क्षीणता आली तनूला. पुढे भाद्रपद मास आला, काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज म्हणाले अवघ्यासी, आता गणपती बोळवण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशापरी आहे ग्रंथित. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जन बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे येतकिंचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नशे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी. ऐसे गीताशास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी ऐसेच केले. शरीर वस्त्राशी बदलिले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढिला खास. बाळाभाऊच्या धरिले करास, आसनी आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण. दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास. भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला. प्राणरोधिता शब्द केला, जय गजानन ऐसा भला. सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी. देहाचे ते चलन वलन पार गेले मावळून. स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळूहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधीस्थ. ऐसे ऐकता मात हृदय पिटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी.
चालता बोलता श्रीहरी, गेला गेला कैवारी, आज दिनजनांचा गेला आमचा विसावा, गेला आमचा सौख्य ठेवा, विझाला हा ज्ञानदिवा कालरूपी वाऱ्याने, अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता, कार्य इतक्यात पुण्यवंता, गेलास आम्हा सोडून, मार्तंड पाटील हरी पाटील, विष्णूसा बंकटलाल, ताराचंद प्रेमळ भक्त स्वामीचा जोशे, श्रीपतराव कुलकर्णी, मठा माझी जमले जाणी, विचार केला अवघ्यांनी, ऐशा रीती श्रोते हो, आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस, हाडोपाळीच्या लोकास येऊ द्या हो दर्शना, आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती, अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा, ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल, नका करू आता वेळ, जासूद धाडा सोयीकडे, गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे, ते बोलिले आपुल्या वाचे, सर्व लोकासे येणे रीती, त्यांच्या आवडत्या भक्तासी ते दर्शन देतील निश्चयेसी, तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील, त्याची प्रचिती पाहावया, नको कोठे लांब जाया, पहा लोणी ठेवून या येधवा मस्तकी स्वामींच्या, लोणी ठेविता शिरावरी, ते पगडू लागले निर्धारी, जो तो त्याचे कौतुक करी, बल हे योगशास्त्राचे, तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता, एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर, निसंशय ऐशा स्थितीत, परी हे करणे अनुचित, आवडते अवघे आलिया भक्त, समाधी द्या स्वामीला, ते अवघ्यास मानवले स्वामी पुढे आदरे भले, भजन त्यांनी मांडिले हजार टाळ जमला हो, दूरदूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात, आपल्या समाधीची मात कळविते झाले विबुध हो, तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला, लोकांचा तो शेगावाला, घ्याया दर्शन स्वामींचे, रथ केला तयार, दिंड्या आल्या अपार, सडे घातले रस्त्यावर गोमयाचे बायांनी, रंगवल्या नानापरी, काढू लागल्या चतुरनारी, दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला, मूर्ती ठेवली रथात, मिरवणूक निघाली आनंदात, रात्रभरी शेगावात तोना थाट वर्णवे, वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार, होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा, तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले, फुलाखाली झाकून गेले श्री गजानन महाराज, बर्फी पेड्यास नाही मिती, लोक वाटेती खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळिले, ऐशी मिरवणूक रात्रभर, शेगावी निघून अखेर, उदयास येता दिनकर परत आली मठात, समाधीच्या जागेवरी, मूर्ती नेऊन ठेवली खरी, रुद्राभिषेक केला वरी, अखेरचा देहाला, पूजा केली पंचोपचार, आरती उजळली अखेर, भक्तांनी केला नामगजर गजाननाचे नावाचा, जय जय अवलिया गजानना, हे नरदेहधारी नारायणा, अविनाशरूपा आनंदघना, परात्परा जगतपते, ऐशा भजना भीतरी, मूर्ती ठेविली आसनावरी, उत्तराभिमुख साजिरी, शास्त्रमार्गाप्रमाणे, अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण, जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलूनी, मीठ गर्जा अभिर, यांनी ती भरली गार, शिळा लावणी केले द्वार, बंद भक्तांनी शेवटी, 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ, घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा, खरोखरीच संताचा अधिकार तो थोरसाचा, सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्या पुढे, स्वस्ती श्री दासगुण विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, भाविका दाव सत्पथ, भक्ती हरीची करावया, शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु, इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19 अध्याय समाप्त।